लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन। राजकारणातील राजयोगी सुसंस्कृत नेता हरपला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। बातमी लातूर येथून। लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने जवळपास 6 दशके राजकारणात सेवा देणारे राजयोगी सुसंस्कृत अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले। जात, धर्म, भाषा, पक्ष यासारख्या भिंतींच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले। त्यांच्या जाण्याने राज्याच्या देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। लातूर येथे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले। तसेच त्यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर व कुटुंबियांचे सांत्वन केले। आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यावेळी उपस्थित होते। शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय जीवनात लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली। अतिशय स्वच्छ चारित्र्य असलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकाळात लोकसभा अध्यक्षपदाचा नवा मापदंड निर्माण केला। राजकीय संस्कृती कशी असावी, सुसंस्कृत नेता कसा असावा याची प्रेरणा शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापासून मिळते, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। आपण घेतलेल्या अनेक निर्णयांचे शिवराज पाटील चाकूरकर यांनी स्वतः फोन करून कौतुक केल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यावेळी म्हणाले। जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीवेळी झालेल्या चर्चेची आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली। आज अत्यंत दुःखद अशा प्रकारचा दिवस आहे। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्यांना राजयोगी नेता म्हणून आपण ओळखतो असे शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं आज दुःखद निधन झालं। जवळजवळ 6 दशक त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सेवा केली। लातूरचे नगराध्यक्ष, आमदार, विधानसभेचे उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, त्यानंतर मग लोकसभेमध्ये देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री, लोकसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री असा एक अतिशय बृहद प्रवास आणि त्यानंतर राज्यपाल असा एक अतिशय बृहद प्रवास हा त्यांच्या जीवनाचा राहिला। आणि या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजातशत्रू अशा प्रकारचं नेतृत्व, पक्षाच्या भिंतीच्या पलीकडे, जाती धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे नेहमीच त्यांचं नेतृत्व राहिलं। आणि संपूर्ण एवढ्या मोठ्या राजकीय आयुष्यामध्ये कधीही एक डाग देखील त्यांच्यावर लागला नाही, कधी कुठला भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांच्यावर झाला नाही। अतिशय स्वच्छ चारित्र्य हे त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं। उत्तम वक्ता म्हणून त्यांची ओळख होती। मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं। आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून तर ज्या प्रकारे त्यांनी कामकाज हाताळलं, त्यामुळे त्या अध्यक्षपदाचा बेंचमार्क हा तयार करण्याचं काम त्यांनी केलं। या सगळ्या वाटचालीमध्ये सर्व पक्षीय जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले। ते आपल्या विचारांशी नेहमी प्रतिबद्ध राहिले, पण प्रत्येक विचाराचा सन्मान त्यांनी नेहमी केला। आणि म्हणूनच एक असं नेतृत्व होतं की ज्यांनी राजकारणामध्ये एखादा योगी ज्या प्रकारचं जीवन जगतो
तसं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच महाराष्ट्राची आणि देशाची एक मोठी हानी झाली आहे. मात्र हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो की राजकीय संस्कृती कशी असावी आणि सुसंस्कृत नेता कसा असावा या संदर्भात कोणालाही त्या ठिकाणी प्रेरणा घ्यायची असेल तर ती शिवराज पाटील साहेबांकडनं नेहमीच घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. वैयक्तिक माझा देखील त्यांच्याशी संबंध आला आणि मला आजही आठवतं की माझ्या मागच्याही कार्यकाळामध्ये ज्यावेळी मी काही चांगले निर्णय केले त्यावेळी समोरून स्वतः फोन करून हा निर्णय चांगला आहे, या निर्णयाचा फायदा होईल याबद्दल अभिनंदन करणारी अशा प्रकारची त्यांची एक मला असं वाटतं वृत्ती होती की ज्यातनं चांगल्याला चांगलं म्हणण्याचा एक नेहमी त्यांचा भाव असायचा. अनेक वेळा त्यांच्याशी भेटी व्हायच्या. अतिशय कुठल्याही गोष्टीचं सविस्तर ज्ञान असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं हा देखील एक मला असं वाटतं एक पर्वणी ती असायची. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की तसं अतिशय जबाबदार अशा प्रकारचं त्यांचं रूप होतं. एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर विश्वास वाटायचा अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व होतं. त्यामुळे निश्चितच सर्वांना त्यांची आठवण राहील. लातूर शहराला, लातूर जिल्ह्याला तर त्यांचं इतकं सानिध्य लाभलं. 7 वेळा लोकसभेला आणि 2 वेळा विधानसभेला ते इथनं निवडून गेले. त्यामुळे निश्चितच एक मोठी पोकळी आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि त्यांच्या कुटुंबावर आणि जे बृहत कुटुंब आहे, जो मित्र परिवार आहे, या सगळ्यांवर ही जी काही या ठिकाणी दुःखाचं संकट आहे त्यातनं बाहेर निघण्याकरता ईश्वर सर्वांना शक्ती देव अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वैयक्तिक आठवण अशा अनेक आठवणी आहेत. म्हणजे मला आठवतं, मी जसं मगाशी सांगितलं की जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात त्यांनी मला स्वतः फोन करून माझं अभिनंदन केलं होतं आणि त्यानंतर आमची भेट झाली. त्यावेळेस जवळपास अर्धा तास ते जलसंधारणाचा हा जलयुक्त शिवारचा कार्यक्रम कसा ट्रान्सफॉर्मेशनल आहे आणि तो कसा महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे या संदर्भात त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं. अर्चनाताई देखील ज्यावेळेस आमच्या सोबत आल्या त्यावेळेसही साहेबांनी सांगितलं मी तर जिथे आहे तिथेच मी जीवनभर राहणार आहे, पण आता त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि तुम्ही उत्तम प्रकारे त्यांची काळजी घ्या आणि चांगलं सुसंस्कृत राजकारण झालं पाहिजे याकडे लक्ष द्या अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस भावनाही व्यक्त केली होती. त्यामुळे अनेक असे अनुभव आहेत की ज्यातनं त्यांचं मोठेपण हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श करून गेलं. आदरणीय शिवराज पाटील साहेब आज अचानकपणे आपल्यातून निघून गेले आणि आम्हा सगळ्यांवरच एक दुःखाचं डोंगर कोसळलं. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या निघून जाण्यामुळं लातूरचंच नव्हे तर भारताचं मोठं नुकसान झालंय हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आदरणीय शिवराज पाटील साहेब हे काँग्रेसचे सर्वोच्च नेत्यांपैकी एक आणि गेली अनेक दशकं त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या, लातूर जिल्ह्याच्या आणि लातूर शहराच्या विकासामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि ते योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. लातूरच्या प्रथम नागरिकापासून ते लातूर विधानसभा सदस्य, लातूर लोकसभा सदस्य, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष,
राज्यात आणि देशात अनेक मंत्रिपदं, देशाचं गृहमंत्रीपद, पंजाब आणि राजस्थानचं राज्यपालपद, अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आणि त्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सुसंस्कृत राजकारण काय असतं हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि मला असं वाटतं की हीच लातूरची ओळख आदरणीय शिवराज पाटील साहेबांमुळं जगाला झाली आणि आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे वेदनादायी आहे. मला तर म्हणजे माझ्या कुटुंबातला एक सदस्य आपल्यातून निघून जावं अशीच भावना माझ्या हृदयाला स्पर्श करते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब यांचा स्नेह हा सगळ्यांना परिचित आहे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आणण्याचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं. ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणून देशमुख कुटुंबियांवर नेहमीच एक मायेचा हात त्यांचा राहिलेला आहे. देशमुख कुटुंबियाच्या सगळ्या सदस्यांना त्यांचा नेहमीच स्नेह आणि आशीर्वाद लाभला. मला देखील त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे नेहमी वागवलं, मानलं आणि आज कोणत्या शब्दामध्ये हे दुःख मांडावं किंवा प्रकट करावं हे मला सुचत नाही आहे. माझ्यासारखेच माझे सगळे सहकारी जे इथं आहेत किंबहुना जे इथं नाही आहेत ते सारेच त्यांच्या डोक्यावरचं एक छत्र हरवल्यासारखं भावना निश्चित आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मी शैलेश पाटील चाकूरकर कुटुंबीय यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. देशमुख कुटुंबीय चाकूरकर कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी मी या निमित्ताने प्रार्थना करतो आणि आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी ज्या पाऊलखुणा या मागे सोडल्यात त्या पाऊलखुणा येणाऱ्या पिढ्यांना दिशादर्शक ठरतील अशी आशा बाळगतो. नमस्कार. हिंदी रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.